नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 18वा समास 5वा करंट परीक्षा निरूपण। श्रीराम धान्य उदंड मोजिले परी त्या मापे नाही भक्षिले विवरल्या विण तैसे झाले प्राणी मात्रासी शब्दरत्ने परीक्षावी प्रत्ययाची पाहोन घ्यावी ईरती अवघी सांडावी एकीकडे नाव रूपा अवघे सांडावे मग अनुभवास मांडावे सार असार एकची करावे हे मूर्खपण शुद्ध सोने पाहोन घ्यावे कसी लावणी तावावे श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी जे प्रचितीस आले खरे तेची घ्यावे अत्यादरे अनुभवे विणजे उत्तरे ते फलगटे जाणावे असत्य म्हणजे तेची पाप सत्य जाणावे स्वरूप दोहींमध्ये साक्षप कोणाचा करावा पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव जगद्गुरु श्रींच्या चरणकमला वंदन करून संत शिरोमणी गजानन महाराजांची चरणी वंदन करून विषयाला प्रारंभ करतो। आजचा विषय आहे करंट परीक्षा निरूपण दशक 18 समास 5। समर्थ रामदास स्वामींना या समासाच्या माध्यमातून केवळ अज्ञान आणि स्वतः न जाणलेल्या गोष्टीचा उपदेश इतरांना करणाऱ्याला प्रबोधनकार प्रवचनकार कीर्तनकार मार्गदर्शन केलेलं आहे। आपण व्यावहारिक जीवनात म्हणतो दरिद्र कपाळ करंटा म्हणतो बघा। करंटा म्हणजे काय दरिद्रता। पण रामदास स्वामींना इथे विवेकाच्या अनुषंगाने अज्ञानमूलक शब्द हा करंटपणा म्हणजे मला जे कळतच नाही ज्याचा मला अभ्यासच नाही जे शब्द वापरतो त्याचा अर्थ कळत नाही पण लोकांना मात्र सांगतो अमुक तमुक 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 आणि जे सांगायला पाहिजे त्याचा अर्थ मलाच कळत नाही पण इतरांना ज्ञान काय देणार अशाला करंट वृत्ती म्हटलेलं आहे। आणि शब्दाने सांगण्यापेक्षा मला न कळणाऱ्या गोष्टी लोकांना पटवून देताना अहंकाराने धन्यता मानतो। छोटासा दृष्टांत देतो। आम्ही कुठे ऐकलेला संत गाडगे महाराजांचे शिष्य मारुती बुवा कीर्तनाला आले होते मी 3रीत असताना तेव्हा त्याने सांगितलेला शब्द पुस्तकातलेच त्याच्यात काडीचा बदल नाही आहे। बघा करंटपणा कसा असतो शब्दात बदल नाही
पण काही शब्दाचा मला अर्थ कळत नाही, काही शब्दाची मांडणी कळत नाही, काही शब्दाचा उच्चार चुकीचा, म्हणून लेखकाला जे अभिप्रेत आहे ते समाजापर्यंत पोचत नाही, याला करंटेपणा म्हणतात. तर शब्द काय? गायीसी मारावे, रामासी त्यागावे, भजन करा गाढवाचे. एकही शब्द चुकीचा नाही, सर्व शब्द बरोबर. गायीसी मारावे याचा अर्थ, शब्दाचा अर्थ मला माहिती नाही. रामासी त्यागावे, भजन करावे गाढवाचे, ह्या शब्दाची पेरणी जी केली ना, उच्चार चुकीचा केला, ते मलाच कळत नाही. म्हणून मुळात गाय म्हणजे काय हे कळावं लागतं. तर गाय म्हणजे काय? लहान मुलं झोपताना आपण काय करतो? अंगाई गीत म्हणतो, बाळा जो जो रे म्हणतो का, झोपावं म्हणून अंगाई गीत. गाय म्हणजे निद्रा, हे अज्ञानकालक निद्रा. जर देवाचं जर स्मरण करायचं असेल, एकाग्रताने आत्म्या परमात्म्याचं मिलन करावं असं वाटत असेल, ही गाय मारा, निद्रा मारा. पण मला माहिती नाही, मी डायरेक्ट गायीसी मारावे, रामासी त्यागावे. रामाला सोडून द्यायचं नाही, त्या रामासी गावे, रामासी त्या गावे, रामाचे गुणगान गावे. आणि भजन करा गाढ म्हणजे दृढ वाचेने त्या भगवंताचं भजन करा. परंतु काय, शब्द जसे वापरलेत, का वापरलेत? त्या संगतीत मी गेलो नाही. म्हणून संत सोयरोबार महाराजांनी म्हटलं, विवेके ठरेल मोल ऐसे बोलावे बोल, आपल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, हरिभजना वीण काल घालवू नको रे. जर तुला लोकांना परमार्थ सांगायचं असेल तर तुझं परमार्थ जाणून घे. आज हा करंटेपणा निरूपणमध्ये सर्वच समासातील अर्थ आम्हा तुम्हाला सर्वांना लागू आहेत. आणि आज तुम्हाला कळेल आपली माऊलीची शिकवण सुरुवातीपासून काय आहे. बोला नसाल तर विनम्रपणे बोला, ते का आता तुम्हाला पुढं कळेल. प्यायचं असेल तर ज्ञानामृत प्या, थांबायचं असेल तर हे मनाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवा, भेटायचं असेल तर सद्गुरूंना भेटा. आणि अतिमहत्वाचं, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. याचा अर्थ काय? एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला त्याची अडचण जाणून परमात्म्याच्या साक्षीने त्याला मदत करणं. आणि हे आमच्यात नाही, म्हणून आम्हाला जागवावं लागतं. हा आमचा करंटपणा आहे. हा जर हरी लोकांना सांगावं असं वाटत असेल, मला तो कळावा लागतो. त्यासाठी शास्त्रोचित अभ्यास लागतो, काळ वेळेचं भान ठेवावं लागतं. एखादी गोष्ट पुस्तकात वाचली पण समय सूचकतेनुसार लोकांमध्ये प्रकट कशी करावी हे तारतम्य वक्त्यामध्ये असावं लागतं. 300 वर्षा अगोदर वामन पंडितांनी सांगितलं, विद्या हे पुरुषास्वरूप बरवे की झाकले द्रव्य ही, विद्या भोग सुकीर्तिदायक पाहती मान्य मान्यासही. हे सत्यच आहे. पण आज सांगताना समाजासमोर विद्या हे पुरुषाचं रूप बरवे म्हटलं तर समाज माझ्या विरोधात जाईल. म्हणून तारतम्य ठेवा, विद्या हे सकलास रूप बरवे. म्हणूनच तारतम्य ठेवून विनम्रपणाने तुम्हाला जे सांगायचं ते समाजाला सांगा. काय विनम्रपणाने माणसं जोडली जातात. म्हणून आता विनम्रपणा साधणारा कोण? फडणवीस म्हणजे सभेचा प्रमुख. तो सर्वांना सांभाळून नेतो. आपली गुरुमाऊली कशी सर्वांना सांभाळून नेते. हे वक्त्याचे गुण असावे लागतात. वक्त्याचा पात्रतेचा असावं. सार काय असार काय, घ्यावं काय काय घेऊ नये. नाहीतर मापाने धान्य मोजलं मग शेवटी मापात काहीच नाही. भरभर जाता दळत राहिला, ते भरड निघाली. असं माझ्याकडे अफाट ज्ञान आहे, शब्दसंग्रह आहे, पण समोरच्या माणसाला काय कळतं आणि काय द्यावं याचं तारतम्य वक्त्याला असावं लागतं. नसेल ते सर्व ज्ञान करंटपणाचं असतं. श्रावण महिन्यात कीर्तन चालू होतं, प्रवचन चालू होतं. नदी पार करून असंख्य लोक भाविक येत होते. आणि भगवंताचं नाम अमूल्य आहे, ते भवतारक आहे. भगवंताचं नाम भवतारक आहे. काही भाविक शुद्ध भावनेने येतात, भोळ्या भावनेने स्मरण करतात. त्यात 2 बाया आलेल्या. त्यांना वाटलं हे खरंच हां. पण जाताना त्याने त्याचं म्हटलं, भगवंताचं नाम भवतारक आहे ना, म्हणून नदी पार करू शकत नाही का? भगवंताचं स्मरण केलं, पाण्यावरनं तरंगत गेल्या दोन्ही. वा खरंच आहे.
भगवंताचं नाम भवतारक आहे. म्हणजे नेहमी ते पाण्यावरनं तरंगत यायच्या तरंगत जायच्या. त्यामुळे होडीला नावाड्याला द्यायचा पैसा शिल्लक राहिला 1 महिन्याचा. म्हणून त्यांना वाटलं, आम्हाला हे माहिती नव्हतं, या प्रवचनकार बुवामुळे कळालं ना. म्हणून आज आम्ही काय करूया, एकदा हे पवित्र आत्म्याला आमच्या घरी बोलवू, जेवण अन्नदान करू आणि बिदागी म्हणून काहीतरी देऊ. म्हणून त्याने आमंत्रण दिलं. तो यायला तयार झाला, यांच्याबरोबर गेला नदी किनारी. ताई कुठे, इथून जायचं, होडी कुठे, होडी नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसा भवतारक नामाने तरला जातो, हे आम्ही नदी पार करून जातो, याच्यातनं चालतच जायचं. नाही नाही म्हटलं, मला जमणार नाही, बुडेल. म्हणजे प्रवचनात काय सांगत होता, हो ते सांगायचं असतं. सार आणि असार काय. महाभारत ऐकलं, काय ऐकलं, माणूस कसा नसावा हे ऐकलं. रामायणात काय ऐकलं, माणूस कसा असावा. पण काही गोष्टी अध्यात्मामध्ये पूर्ण ऐकण्यासारख्या असतात, काही गोष्टी ऐकून चिंतन मनन करून अनुकरण करण्यासारख्या असतात. म्हणून तो सार असार काय घ्यावं काय कळू नये. रामदास यांनी पुढे म्हटलेलं आहे, एखादी गोष्ट समजत नसेल ती सोडून द्या. सोडून द्या म्हणजे काय, ते खोटं म्हणून नाही. आता मी पहिलीत आहे, हा 10वीचा अभ्यासक्रमाचा भाग आहे ना, म्हणून कळतं तेवढं बघ, नंतर त्याचा विचार कर. आणि बोलताना आपलं अज्ञान आणि अविवेकपणा त्याच पद्धतीने जीभ चालणार, आणि जिभेचा प्रभाव लोकांवरती पडतो. ही जीभ मानपण देते, ही जीभ मानपण कापते. म्हणून परमार्थामध्ये चुकीच्या पद्धतीने आपण करत गेलो, आणि त्या वृत्तीला म्हटलं करंटीपणा. म्हणून आपल्याला काय म्हटलं स्वामीने, साधना दिली. साधनेच्या माध्यमातून वृत्तीत परिवर्तन करा, विचारात परिवर्तन करा, भाव दृढ करा. आणि साधना होत नसेल त्याचं मन कमजोर असतं. म्हणजे ज्याने साधना केली त्याचा आत्मविश्वास दांडगा असतो. म्हणून सत्संगाला सांगतात, आपले महत्त्वाचं म्हणजे असं कुठेच ऐकलं नाही, गुरु माऊली दरवेळेला आपल्याला सांगते सत्संग करा, सत्संग करा. तर हे सत्संगाचं महत्त्व काय. सत्संगानं आपल्याला जे साध्य करून घ्यायचं आहे, ही गुरु माऊलीची तगमग आहे. आईला तगमग असते, माऊलीच्या रूपात आपण गुरुला बघतो, पण आईला तगमग असते. पण मुलांना, लेकराला ते कळलं पाहिजे. दर रविवारी सत्संगाला या, असं गुरु माऊली तगमगीने आपल्याला का म्हणते. एक तरुण दुपारी म्हणे लाकडं तोडत होता. त्याची आई म्हातारी दरवाज्यात बसलेले आहे, 2 वाजलेत, बाळा जेवायला ये, ऊन रखरखतं, जेवायला ये. थांब ग, थोडंसं काम राहिलं. येत नाही. अरे बाबा 2 वाजून गेलेत, उघड्या देहाने तू लाकडं पडतो, ऊन रणतं तर बघा. थांब ग म्हातारी, तुला काही कळतं. आता म्हातारी वस्ताद होती, असं का, ऊन मला लागतं, लाकडं मी तोडतो, आणि तुला कसले चटके लागतात. ती वस्ताद हुशार होती. ती घरात गेली, पाळण्यात याचा नातू झोपला होता, आजीचा म्हणजे याचा मुलगा. त्याला मुलाला उचलून आणलं, तापलेल्या मातीत ठेवलं. मातीत ठेवल्याबरोबर मूल रडायला लागलं, चटके लागलेत. हा आईच्या अंगावर धावून गेला. एवढं कळत नाही तुला, एवढ्या गरम मातीत त्याला ठेवलं. आई म्हणते, बाळा तुझ्या मुलाला मातीत ठेवलं, तुला चटके लागले ना, आणि माझा एवढा मोठा लेकरू उन्हात रखरखत्या उन्हात कापटी फोडते, मला किती चटके लागले असतील. तसंच आपण वाहत जाऊ नये, भवसागराच्या फेऱ्यात गटांगळे खाऊ नये, याची तगमग आपल्या माऊलीला आहे. म्हणून आपल्याला सांगितलं जातं, करू नका काही संत संग धरा. आणि दृढ निश्चयाने सत्संग करताना मनात विकल्प येणं सुद्धा करंटेपणा. सत्संग करताना अनुभव आलेला आहे, पण एखाद्या गोष्टीमुळे मन त्या भक्तीपासून गुरुपासून तुटणं, याला सुद्धा करंटेपणा म्हणतात. याचा छोटासा दृष्टांत देतो वेळेअभावी. गुरुपौर्णिमेला ते परभणीतनं महिला अध्यक्ष डोई पुढे ती 4-5 गाड्या घेऊन महिलांना घेऊन आलेले, का गुरुपूजनाचा आनंद मिळतो. किती श्रद्धा बघा शेवटपर्यंत. धो 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 पाऊस पडतो. कोल्हापूरला पोचेपर्यंत ती ताई व्यवस्थित होती. कोल्हापूरला पोचल्यानंतर हाताला काय झालं कळत नाही, विंचू चावल्यासारखा झाला, हात खाली येत नाही, वर येत नाही. बघा सत्संगाचं महत्त्व, गुरुवरील श्रद्धा कशी असते. आणि तशी तिथे जागा पकडण्याची घाई. रात्रभर तिथे आपलं ते जागा अडवून बसलेत, हातात छत्री घेऊन. कळा लागतात, डॉक्टरकडे गेली नाही. दुसऱ्या दिवशी स्वामीजी व्यासपीठावर आलेत, सर्व सूचना दिल्यात, प्रत्येकाने पूजेची तयारी केली.
परंतु हिचा हात काम करत नाही त्याचं अज्ञान. डाव्या हाताने पूजा करू कशी, पण मन म्हणतं पूजा जरी नाही केली ना, इतर लोक पूजा करतात ती पाहिली तरी श्रद्धाच होते. एक मन म्हणतं माझंच नशीब खोटं असेल, माझी गुरुमाऊली माझ्या रुसली असेल, म्हणून मनात खंत होती. परंतु श्रद्धेने ती इतराने केलेली पूजा बघत होती. तर कुठल्या भावनेने आलेली? गुरुपूजनाच्या. गुरुपूजनाची धरुनी आस इतवर स्वामी आले. गुरुराया गुरुराया मजवरी कारुसले. वाम हस्ते अर्पू कैसी गंधाक्षत ही फुले. मनसुमनाची माळ गुंफुने मन हे तुझ अर्पिले. गुरुराया गुरुराया मजवर कारुसले. हे मनात चिंतन असता असता त्याला काय डोक्यात आलं कुणास ठाऊक. इथे छत्री होती, इथे घेतली आणि ओली माती, पाऊस पडत होता, पाणी वाहत होतं. हातात माती घेतली. स्वामी जे काय बघायचं तुम्ही बघा म्हटलं. हाताला माती लावून घेतली. हाताला माती लागल्याबरोबर काल जसा कोल्हापूरला झटका लागला तसा तिला झटका लागला आणि हात बरोबर झाला. पूजेला लागली. पूजा संपली, दर्शनाला उभी राहिली. संध्याकाळी 8-8:30 वाजता दर्शनाला येऊन इथे पोचली. तिच्यासमोर 4-5 भगिनी आहेत. तेवढा स्वामीने विचारलं काय पाठवलेलं औषध मिळालं ना? अहो आजारपणाला डॉक्टरकडे जायचं असतं. तेव्हा तिला कळलं स्वामीच्या नावाने माती लावून सुद्धा मला अनुभव आला. हा कशाचा परिणाम? गुरुवरती विश्वास, सत्संगावरती भाव, विश्वास. म्हणून विश्वास धरून खास करून अभ्यास पाविजे रोकडी मुक्ती. धरावो गुरुवचनी भक्ती, धरावो गुरुवचनी भक्ती. आणि या मनात असलेला करंटेपणा काढा आणि गुरुच्या आशीर्वादाने त्यांच्या वचनाने जीवनाचं सार्थक करा. समर्थ रामदास स्वामी आपल्याला समाजामध्ये करंटपणाचं लक्षण सांगतात की आपण करंटेपणानं जगता कामा नये. हा बोध मला मी नेहमीच सांगतो की मी असं समजतो मी ज्ञानाचा विद्यार्थी आहे. आपण पण तसं समजलं पाहिजे तर आपल्याला ते शिकता येईल. पाण्यात राहून माशाला जर पाणी प्यायचं असलं तर त्याला उलटं व्हावं लागतं. तो जो पोहत असतो त्यावेळी अथांग पाण्यामध्ये राहूनसुद्धा त्याच्या पोटामध्ये एकही पाण्याचा थेंब जात नाही. पण त्याला पाणी प्यायचं असेल तर त्याला थोडं उलटं व्हावं लागतं, स्वतः मेहनत घ्यावी लागते. तसाच प्रकार आहे की हा करंटेपणा आपल्यामधला जर जायला पाहिजे असेल तर गुरूंचे शब्द पूर्ण निष्ठा ठेवली पाहिजे. आणि आपण हे म्हणता का म्हणा की हे प्रवचनकारांसाठी सांगितलेलं आहे, हे महंतांसाठी संतांसाठी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. हे आपल्यालाही सांगितलेलं आहे की आपण जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त आहोत, साधक आहोत, शिष्य आहोत, हितचिंतक आहोत. आपली सर्वांची जबाबदारी आहे की हा दुर्लभ देह मिळालेला आहे, त्या देहात आलो आहे तर आपलं स्वतःचं कल्याण केलंच पाहिजे, पण इतरांचंही कल्याण आपल्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून याबद्दलचं यथार्थ ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे. याकरता आपण आळस जो आहे तो सोडला पाहिजे, आळसाचा त्याग केला पाहिजे. दर रविवारी संत संघात येऊन बसलं पाहिजे. आणि या संत संघामध्ये गुरु वेगळ्या प्रवचनकारांच्या माध्यमातून आपल्याला बोध करत असतात, स्वतः बोध करत असतात. तो आपल्यासाठीच आहे. मग आपण विचारलं पाहिजे मनाला आपल्याला की ह्यांनी जे सांगितलं ह्यातला कोणते दुर्गुण आपल्यामध्ये आहेत. हे जर बोलू शकतात, हे जर माहिती सांगू शकतात, मी का नाही समाजाला सांगणार? मी सांगू शकतो. म्हणून आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ह्यांना शहाणं करून सोडावं. एक अभंग बघा आम्ही म्हणतो नेहमी, कभी प्यासी को पाणी पिलाया नाही. त्या अभंगामध्ये सांगितलं ना की मैंने वेद पढ़े, मैंने शास्त्र पढ़े, परंतु मी कुणाला ज्ञान देऊ शकलो नाही. तर मला वेदशास्त्र वाचून संत संग धरून संतांची संगत धरून की अध्यात्मातील उपयोग काय? काहीच उपयोग नाही. रस्त्यावरचा अडाणी माणूस आणि आपल्यामधला फरक काय? काहीच नाही. त्यामुळे हा मनामध्ये जो न्यूनगंड आहे ना बरेच जणांच्या की मी कसं सांगणार, मला तो अधिकार कुठं आहे? अधिकाराचा संबंधच नाही. हा देह तुम्हाला मिळालेला आहे, त्या देहाचा उपयोग करा आणि दुसऱ्याला जे जे आपल्याला काय समजलं असेल ते नीट समजलं असेल मात्र तेवढंच सांगा.
उगाच गप्पा पण मारू नका चुकीच्या, काहीतरी फार मोठं कळलं असा चुकीचा अर्थ काढू नका. त्यासाठी सुंदर मगाशी वज्रकांतदास महाराजांनी उदाहरण दिलं. गाढवाचे पाय धरावे म्हटलं म्हणजे काय, तर गाढ वाचेनं भगवंताचे, गाढ म्हणजे दृढ, श्रद्धायुक्त वाचेनं परमेश्वराचं नामस्मरण करा. मागे एकदा मी संत संघामध्ये एक उदाहरण दिलं होतं की एक श्लोक आहे, जर आपल्याला नीट कळला नाही तर त्याची काय गडबड होऊ शकते, म्हणून आपल्यातला करंटपणा म्हणजे अज्ञान काढून टाकलं पाहिजे. श्लोक असा आहे, शिवस्य हृदय विष्णू, विष्णूस्य हृदय शिव, ऐसे दोन्ही देव एक झाले. आणि जर आम्हाला ते नीट कळलं नाही आणि आम्ही सांगायला लागलो की एकदा काय झालं, शिव आणि विष्णू यांचं दोघांचं जोरात भांडण सुरू झालं. मैदानात दोघांनी शड्डू ठोकले आणि शिव म्हणाले ये इकडे बघतो. मग विष्णू काय कमी आहे का, विष्णूनं पण म्हणजे चटणी मीठ लावायचं आणखीन. हे सुद्धा पाप आहे, लक्षात घ्या. यालाच समर्थ रामदास स्वामींनी करंटपणा म्हटलेला आहे. तर मग काय विष्णू गप्प बसणार का, विष्णूने पण चल या आणि घेतला अंगावर आणि दोघांची झोंबाझोंबी झाली. एकमेकांना चितपट केलं, पाठीवर पाडलं आणि एकदा काय व्हायचं, शिवास्य हृदय विष्णू म्हणजे शिवाच्या छाताडावर विष्णू बसायचा. मग शिव जो आहे तो गप्प बसणार का, त्याने पलटी मारली विष्णूला आणि विष्णूस्य हृदय शिव, विष्णूच्या छाताडावर जाऊन बसला शिव. असं जर आपण काहीतरी चुकीचं सांगितलं तर केवढं मोठं पाप आहे. त्याचा खरा अर्थ काय, शिवस्य हृदय विष्णू, विष्णूस्य हृदय शिव, ऐसे दोन्ही देव एक झाले. ह्या दोन वेगवेगळ्या शक्ती आहेत, शिव आणि विष्णू. हे इतकं आहे की आपण विष्णू म्हणजे रामाला मोठा म्हणतो आणि राम शिवाला मोठा म्हणतो. त्याच्यासाठी मी उदाहरण सांगितलं होतं की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, संपूर्ण वासुकीनं फैलावलेलं त्याच्या मुखातून आलेलं जे विष आहे त्याच्या शिवानं प्राशन केलं, तर शिवाच्या शरीराचा दहा होऊ लागला आणि तो शांत होण्यासाठी त्याने रामनाम घेतलं, रामाचं नामस्मरण केलं, विष्णूचं नामस्मरण केलं. त्यामुळे त्या नामस्मरणामुळे संपूर्ण शरीर जे आहे ते शीतल झालं, संपूर्ण विष जे आहे ते पचून गेलं, फक्त इथे कंठाजवळ राहिलं. म्हणून आपण काय म्हणतो की तो कंठनिळा त्याचा झालेला आहे, एवढाच भाग. आणि भगवान विष्णू एकदा म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र सीतामाईला शोधण्यासाठी चालले आणि ज्या वेळेला सेतुबंद रामेश्वरला आले, त्या अरबी समुद्र आडवा आला आहे, लंकेमध्ये जायचं आहे, त्यावेळेस स्वतः भगवान प्रभू रामचंद्रांनी पिंडीची स्थापना केली, शंकराची ईश्वराची स्थापना केली आणि देवाचे आशीर्वाद घेऊन मग पुढे गेले. हा भाव आहे त्या पंक्तीतला. म्हणजे स्वतः शिवसुद्धा रामाला पुजतात, रामाला आपल्या हृदयामध्ये जपतात आणि राम शिवाचं नामस्मरण करतो. म्हणजे इथं भेदाभेद काही नाही, हा खरा अर्थ. पण जर तो आपल्याला नीट नाही कळलं तर आपण काय सांगणार की दोघांची मारामार झाली, एकमेकांच्या उरावर बसले. अशी चूक आपल्याकडून घडू नये याच्यासाठी आपण अध्यात्मामध्ये म्हणजे संत संघामध्ये आलं पाहिजे, तंबाखू खायचं बंद केलं पाहिजे, फोनवर बोलायचं बंद केलं पाहिजे, इकडं तिकडं गप्पा मारायच्या बंद केल्या पाहिजेत. मी सेवा केंद्राचा अध्यक्ष आहे विसरलं पाहिजे, मी सेवा केंद्राची महिला अध्यक्ष विसरलं पाहिजे, मी अमुक अधिकारी हे विसरलं पाहिजे आणि स्वामींचं भक्त होऊन बसलं पाहिजे. मग आमचे प्रवचनकार काय तो सांगणार, प्रवचनकार मला माहिती आहे ती कोण साधना शिंदेत ना, आमच्याच गावची, हे विसरलं पाहिजे. ज्या अर्थी स्वामींनी तिला बसवलेले आहे प्रबोधन करायला, याचा अर्थ तिच्यामध्ये ती ताकद आहे, हे स्वामींनी ओळखलं आहे म्हणून बसवलेले. त्यामुळे ती सांगते की कोण सांगतं, ह्या अहंकार असलाच नाही पाहिजे. लक्षात घ्या, स्वामींच्या व्यासपीठावरून ज्या अर्थी ते ताई प्रबोधन करते, ते प्रबोधन स्वामीच करतात तिच्या मुखातून. आणि म्हणून मी कोण बोलणार, माझी काय क्षमता आहे, माझी काय लायकी पात्रता आहे. माझ्या मुखातून समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज, गजानन महाराज बोलवून घेतात म्हणून मी बोलतो, हे लक्षात घ्या.
ही माझी कॅपॅसिटी नाही आहे. तसं साधना शिंदे असतील, निकम काके असेल, वज्रकांत दास महाराज असतील, सोमदेव सर असतील, असे अनेक आमचे प्रबोधनकार बोलतात. त्या काही जण म्हणतात हे काय आमच्या तिथलेच कराडमधले ते, हे काय राणीच बदलेत, ह्यांचं काय ऐकायचं. हे करंटपणा हा काढून टाकला पाहिजे मनातून. आणि या प्रबोधनकारांच्या माध्यमातून जे गुरु आपल्याला मार्गदर्शन करू इच्छितात, सांगू इच्छितात, ते शांतपणे ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. त्याच्यावर गुरुभाष्य करतात, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपल्याला मिळालं म्हणजे आपल्यामध्येच लपवून नाही ठेवलं पाहिजे. हा सुद्धा करंटपणा आहे. आपल्याला ज्ञान मिळालं ना, हे ज्ञान वाटता आलं पाहिजे. दान केल्यानं वाढतं नेहमी, लक्षात घ्या. म्हणून हे दान केलं पाहिजे ज्ञानाचं, कारण दान करण्याची क्षमता फक्त नरदेहाला आहे. मग जसं आपण पैशाचं दान करू शकतो, इस्टेटीचं दान करू शकतो, तसं ज्ञानाचं पण दान केलं पाहिजे. याच्यासाठी आपण हा मनुष्य जन्म घेतलेला आहे. तेव्हा मला काय सांगता येणार ना, मी काय बोलू शकत नाही, मी काय करू शकत नाही, हे काढून टाकलं पाहिजे. साधना शिंदे असतील किंवा निकम काके असतील किंवा त्या दवने ताई असतील किंवा वज्रकांत दास महाराज असतील किंवा मयेकर ताई असतील किंवा आणखीन वेगळ्या म्हणजे आमचे प्रबोधनकार, हे तुमच्यातूनच तयार झालेत ना. आणि हे कशाला, मी कुठून काय आकाशातून आलो आहे का? मी सुद्धा तुमच्यासारखाच माणूस आहे. ही क्षमता आमच्या गुरूंच्या कृपेमुळे आमच्यामध्ये आली. ती क्षमता त्यांच्या गुरूंच्या कृपेमुळे त्यांच्यामध्ये आले. ती क्षमता जर त्यांच्यामध्ये येऊ शकते, त्यांचे गुरु वज्रकांत दास महाराज यांचे गुरु जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज जर ती क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतात, तर तुम्ही सर्वजण इथे बसलेले आहात, तुमचे गुरु पण तेच आहेत ना. ती तुमच्यामध्ये नाही क्षमता निर्माण करू शकत, तुमच्यामध्ये सुद्धा ती क्षमता निर्माण करू शकणार. परंतु काय होतं, जाऊ दे, आपलं काय ते काम नाही सांगणं, आपलं घरदार प्रपंच बघायचा, बास, बाकीचं सोडून द्यायचं. तर हे समर्थ रामदास स्वामींना पण अपेक्षित नाही आहे आणि तुमच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांना पण अपेक्षित नाही आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचं सांगणं आहे, जे तुम्ही शिकलात ते समाजाला शिकवा. याच्यासाठी मनुष्य जन्म आहे. मग त्याच्यासाठी जाऊन अगदी प्रवचनच केली पाहिजे आणि प्रवचनकार झालं पाहिजे अशातला प्रकार नाही. आपल्या आजूबाजूला आपल्या सहवासामध्ये ज्या ज्यावेळी जी जी व्यक्ती येईल त्याला जास्तीत जास्त सात्विक बनायचा प्रयत्न करा. तर चुकीच्या मार्गाला जात असेल तर तुम्ही गुरु मार्गातून जे शिकलात ते ज्ञान त्याला सांगा, हे असं केलं की असं होतं, असं करू नकोस, अशा मार्गाने जा. आणि तो जास्तीत जास्त आपले दुर्गुण कसे सोडेल आणि सद्गुण कसे त्याच्यामध्ये निर्माण होतील याचा प्रयत्न करा. हे सांगू नका आमच्या संत संघाला या, आमच्या गुरूंचा संत संघ असतो त्याला या, हे सांगू नका. त्याला मात्र हे जरूर सांगा की तुम्ही संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे, सत्पुरुषांच्या सहवासात राहिलं पाहिजे. कारण कलियुगाचा महिमाच फार विचित्र आहे. कलियुग संपत आलं, पाप हे अति झालं, काळं हा झाला य क्रूर, रे मानवा आता तरी जागा तू हो ना. तेव्हा जास्तीत जास्त आपण सत्पुरुषांच्या संतांच्या सहवासात आलं पाहिजे. कुठलेही संत तुम्हाला आवडतील त्यांच्या सहवासात जा, पण आठवड्यातून किमान 1 तास तरी त्यांच्या सहवासामध्ये घालवा. कारण ह्या कलियुगामुळे अत्याचार, दंबाचार, असत्य, वाईट मार्ग हे जास्त उपाळून येतील आणि तिकडे आपण अट्रॅक्ट होऊ, तिकडे आपण खेचले जाण्याची शक्यता आहे. कारण रजोगुण तमोगुण समोरची जी सांप्रत परिस्थिती आहे या परिस्थितीमुळे वाढतोय. वेगळे माध्यमं आपल्यावर वाईट गुणांचा अटॅक करतायत आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या मनावर होऊ लागलेला आहे. आपण वाईट गोष्टी ज्या आहेत त्या वाईट गोष्टींकडे आकृष्ट झालो आहे, होतोय. कारण आपल्या अवतीभोवती सगळं वाईटच घडलं जातं आहे, वाईटच गोष्टींचे जास्त पुनरावृत्ती होते आणि ती आपण बघतोय, ती आपल्याला जबरदस्तीने जगावी लागते, ती आपल्याला जबरदस्तीनं स्वीकारावी लागते. आणि त्यामुळे आपण जरी कितीही चांगले असलो तरीसुद्धा त्याचा परिणाम होऊन आपण चुकीच्या मार्गाकडे चाललो आहे. म्हणून आपण संत संगतीमध्ये आलो पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये आलो. नामदेव महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे की जो संतांच्या सहवासात आला तो कधी वाया गेला असा कधी तुम्ही ऐकलं का? कधीच ऐकायला मिळणार नाही. जो संतांच्या संगतीत आला, जो त्यांच्या विचारावर प्रेम करतो, ते सांगतील त्या मार्गाने जातो, तो कधीच वाया जाणार नाही. आणि म्हणून बघा आम्ही कसे आज जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या सहवासामुळे, त्यांच्या संपर्कामुळे, त्यांच्या संगतीमुळे आज आमच्यामध्ये जसा बदल झाला तसा तुमच्यामध्ये सुद्धा बदल होईल
अशा प्रकारचं मार्गदर्शन करा आणि मनातलं न्यूनगंड सोडून द्या. हे मला कसं काय जमणार, मी कुठे प्रबोधन कराय, मी कुठे कीर्तन कराय, मला कुठे समजणार आहे आणि मला काय घेणं देणं आहे असं म्हणायचं नाही. कारण हा दुर्लभ नरदेव याच्यासाठी सुद्धा आहे, हे समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. आणि जे अशा प्रकारे करणार नाहीत आणि फक्त स्वतःसाठीच आणि आपल्या प्रपंचासाठी जगतील ते करंटे आहेत. करंटा म्हणजे दुर्गुणी, करंटा म्हणजे अभागी, करंटा म्हणजे भाग्यात असूनसुद्धा जो त्याचा वापर करत नाही तो. आज आपल्या भाग्यात आहे ना, आपण मनुष्य देह आहोत ना, बुद्धिवान प्राणी आहोत ना, त्या 83,99,999 योनीमध्ये त्यांच्या नशिबातच नाही आहे. पण हे आपल्या नशिबात आलं आहे, कारण आपल्याला वाणी मिळाले, आपल्याला बुद्धी आहे, आपल्याकडे तेवढी ताकद आहे, आपल्याला गुरु मिळालेत, आपल्याला प्रबोधन होतं आहे, आपल्याला मार्गदर्शन होतं आहे आणि आपल्याकडे हे ज्ञान आहे. ते फक्त वाटा, आणि जो वाटत नाही तो करंट आहे असं समर्थ रामदास स्वामींना म्हणायचं आहे. आपण आता पुढच्या संत संघामध्ये अजून काय समर्थ रामदास स्वामी सांगतात ते आपण ऐकूया आणि आपल्यामध्ये तशा प्रकारचे बदल करून घेऊया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.